राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वाल या पिकावर नाग अळीचं कंट्रोल कसं करायचं. तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, हे बघा, हे नाग अळीचं प्रकार आहे. हे बघू शकता तुम्ही पानावर टोटल नाग अळीचं असं जे हे रेषा जे दिसू राहिले तुम्ही, तर याच्यामध्ये नाग अळीचे अंडे असतात. ती अळी काय करतात, पानावर अंडे देतात आणि ती अंडं जे आहे ना, ते ह्या पानातून असं मधून रस शोषण करून असं इथून बाहेर जाते आणि जे त्याचा कोस जे असतो ते कोस खाली पडतं. अजून डबल त्याच्यामधून अशी एक पाकोळी तयार होते आणि डबल अळी तयार होते. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला कोणतं कीटकनाशक, कोणतं संयोग वापरायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे नाग अळीचं प्रकार आहे. तर ह्या वाल या पिकावर टोटली नाग अळीचं अटॅक झालेला आहे. तर याच्यावर या शेतकऱ्याने थोडं एक फवारा लेट केलेला आहे, त्याच्यामुळं नाग अळीचं अटॅक झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी कोणतं उपाय करायचं आणि कोणत्या टायमाला फवारा द्यायचं आणि कीटकनाशक कोणतं वापरायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही आपलं साध्यात साधं फवारा देऊ शकता. पण फवाऱ्याचा टाईम आहे शेतकरी मित्रांनो. ही नाग अळी जी असते, जे त्याचे जे पतंग असतो ते सकाळी म्हणजे दिवस निघल्याच ते ह्या पानावर अंडे देतो. तर आपल्याला दिवस निघल्याच फवारा द्यायचा आहे, तरच ही कंट्रोल होते, नाहीतर होत नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, याच्यावर अळीचा अटॅक झालेले. तर हे फुलंसुद्धा तुम्ही पाहू शकता, सर्व काही अळ्यानं खाल्लेले आहेत. तर याच्यावर हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे अळीनं खाल्लेली ही शेंग आहे. तर याच्यावर नाग अळीचा अटॅक आहे. तर याच्यासाठी कोणतं कीटकनाशक वापरायचं शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहोत. तर साध्यात साधा शेतकरी मित्रांनो, रोगर घ्या 30 मिली. ते बी सकाळी जर तुम्ही फवारा दिला तरच कंट्रोल होते. 10-11च्या नंतर फवारा दिला तर कंट्रोल होत नाही शेतकरी मित्रांनो. रोगर घ्या 30 मिली किंवा सिलेंडर घ्या 30 मिली किंवा पांडा सुपर घ्या 30 मिली. असे हे साधे जे कॉम्बिनेशन जे आहे, ज्याला कॉम्बिनेशनचे जे कीटकनाशक आहेत हेच त्याला कंट्रोल करू शकता. नियोजन करा शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.